परभणीत संविधानिक अनुसूचित जाती व वर्गीकरण रद्द करा या मागणीसाठी येत्या 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात वर्गीकरणाच्या विरोधात 58 जाती सहभागी होणार असल्याची माहिती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। या संदर्भात 3 जून रोजी हॉटेल नीरज सभागृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। 17 जून रोजी परभणी शहरामध्ये जो भव्य स्वरूपाचा मोर्चा निघणार आहे त्याची भूमिका आताच आम्ही विशद केलेली आहे। एससी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासन विचार करीत आहे, तो विचार त्यांनी करू नये आणि त्या स्थितीमध्ये 59 जाती एससी प्रवर्गामध्ये जशा आहेत त्या तशाच राहू द्याव्यात। कुठल्याही प्रकारे बदल समितीच्या अहवालाचा विचार होऊ नये। भारतीने जी चूक केलेली आहे परत ती होऊ नये आणि बदल समितीने हा अहवाल समाजापर्यंत लोकांपर्यंत आलाच नाही, कुठेही सर्वे झाला नाही, विचारपूस करायला कुणीही खालच्या माणसापर्यंत आलं नाही। त्यामुळे हा एकांगी अहवाल आहे असं आम्ही मानतो। किंवा त्यासाठी म्हणून 17 जून रोजी 2026ला शनिवार बाजारमधून आता जाहीर केल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यामधला मोर्चा शहरापुरता नाही तर जिल्ह्यातले सर्व तालुके ग्रामीण भागातील लोक या विचाराला मानणारे सर्व यात सहभागी होणार आहेत आणि अत्यंत शांततेनं सनदशीर मार्गाने कायदेशीर सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन रीतसर हा मोर्चा आपल्या शहरामध्ये निघणार आहे। यापूर्वी बरेच मोर्चे आपल्या शहरामध्ये झालेले आहेत आणि परभणीच्या मोर्चाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तेव्हा सर्व समाजातील सर्व घटकांनी, महिला, उपासक, तरुण, कार्यकर्ते सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करून शासनाला हे आपण दाखवून द्यावं की वर्गीकरण केल्यानंतर काय गंभीर परिणाम भविष्यामध्ये होतील। यासाठी शासनाने सतर्क राहावं आणि हे उपवर्गीकरण करू नये यासाठी हा मोर्चा संदेश देणार आहे। आपण सर्वांनी या मोर्चाला योग्य आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी आणि सर्व समाजाने या मोर्चात सहभागी व्हावं। धन्यवाद।